म्हणजे 12वीत मी चांगला अभ्यास करेन, 11वी काय इझी असते, पण हाच सगळ्यात मोठा धोका होतो विद्यार्थ्यांबरोबर आणि ती त्यांची सगळ्यात आयुष्यातली खूप मोठी मिस्टेक होऊन बसते. पण तुम्हाला पण ही मिस्टेक करायची नाही. मोटिवेशन जे असतं ते 2 दिवसाचं असतं, त्यानंतर डिसिप्लिनच तुम्हाला कामाला येणार आहे. म्हणून डिसिप्लिन बनवायच्या मागे लागा. मोस्ट स्टुडंट्स मेमराइज बायोलॉजी, टॉप स्टुडंट्स अंडरस्टँड द बायोलॉजी. बायोलॉजीला लक्षात ठेवायचा प्रयत्न करतात, पण आपला ब्रेन हा काय आहे? आपला ब्रेन हा काय मेमरी कार्ड, SSD, HD, HDD, हार्ड डिस्क नाही आहे. आपला ब्रेन हा माहिती साठवण्यासाठी बनलेलाच नाही. आपला ब्रेन जो आहे तो अंडरस्टँडिंग करण्यासाठी बनलेला आहे. हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे TBG एज्युकेशन. आणि आज या चॅनलवरती मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 11th सायन्स रोड मॅप 2026. ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेस खूप लांबलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लेटने ऍडमिशन मिळालेत आणि विद्यार्थ्यांकडे 11वी साठी खूप कमी टाइम लागलेला आहे, कारण विद्यार्थ्यांना हाफ इयरली द्यायचे आहे, त्याच्यानंतर इयरली एक्झाम द्यायचे आहे आणि जेवढा काही विद्यार्थ्यांकडे टाइम राहिलेला आहे त्याचा जो रोड मॅप असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हा जर रोड मॅप फॉलो केला तर व्यवस्थित तुम्हाला 11वीचं फाउंडेशन तुमचं बसणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही 12वीच्या बोर्ड, MHT CET, JEE नीट सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी चांगली तयारी करू शकणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन म्हणजेच अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या अकॅडमिक लाईफ मधलं सगळ्यात महत्त्वाची स्टेप त्यांनी चूज केलेलं आहे, म्हणजे 11वी सायन्सला ऍडमिशन घेणं. आता 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं की भरपूर सारे विद्यार्थी काय विचार करतात बाळांनो, तर ते विचार करतात की 11वी म्हणजे काय आहे, ते इझी आहे. हो, 11वी इझी आहे. आय विल स्टडी सिरियसली इन 12वी, म्हणजे 12वीत मी चांगला अभ्यास करेन. 11वी काय इझी असते, पण हाच सगळ्यात मोठा धोका होतो विद्यार्थ्यांबरोबर आणि ती त्यांची सगळ्यात आयुष्यातली खूप मोठी मिस्टेक होऊन बसते. पण तुम्हाला पण ही मिस्टेक करायची नाही, कारण समजून घ्या, नियरली 60 to 70% ऑफ द कन्सेप्ट ज्या आपल्याला नीट, JEE आणि MHT CET तसंच 12वी मध्ये ज्या कॉन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतात त्या सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट तुमच्या 11वी मध्ये बनून जातात, कारण 11वी हा तुमचा फाउंडेशन असणार आहे, 11वी हा तुमचा बेस असणार आहे. त्यामुळे 11वीला सिरियस घ्या, 11वीला फालतू घेऊ नका. कारण तुम्ही 11वीला जर ॲज अ फालतू म्हणून घेतला तर तुमचं पुढचं जे काय 12वी पण ॲज अ फालतू आणि पुढचं ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यामध्ये आपल्याला चांगले गुण मिळणार नाही, चांगलं सिलेक्शन होणार नाही, चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही. त्यामुळे 11वी तुम्हाला सिरियसली घ्यायला पाहिजे. तर हे जर करायचं असेल तर आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत की विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे. ठीक आहे, बघा, पहिली स्टेप असणार आहे विद्यार्थ्याची, ती म्हणजे तुम्हाला तुमचा गोल ठरवायचा आहे. गोल म्हणजे काय? तुमचं ध्येय, जे तुम्हाला कायम काय करणार आहे, प्रोत्साहित करत राहणार आहे. तुमचा गोल काय हे तुम्हाला ठरवायला पाहिजे. बघा, डोंट स्टडी जस्ट टू पास द एक्झाम. तर विद्यार्थी आतापर्यंत 10वी पर्यंत काय करत असतो की घोकमपट्टी करायची, एखादा धडा शिकवला त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत किंवा काय आहेत ते सगळं पाठ करायचं, प्रश्न उत्तर आणि एक्झाम द्यायची. पण आता तसं तुम्हाला करावं लागणार नाही, कारण इथून पुढची जी प्रोसेस असणार आहे ती सगळी नॉलेज बेस असणार आहे. तुम्ही फक्त एक्झाम साठी अभ्यास करू नका, तुम्हाला जस्ट टू पास द एक्झाम यासाठी अजिबात तुम्ही अभ्यास करू नका. स्टडी टू बिकम द समवन हू अंडरस्टँड द सायन्स. अंडरस्टँड द सायन्स म्हणजे असा विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करा जो सायन्सला चांगल्या पद्धतीने समजतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि नॉट समवन हू मेमराइज इट. असा विद्यार्थी बनू नका जो विद्यार्थी शिकवलेल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला सायन्स हे अंडरस्टँड करायचं आहे, आपल्याला सायन्स लक्षात ठेवायचं नाही. तर लक्षात ठेवणं आणि अंडरस्टँड करणं ह्या दोघांमध्ये फरक आहे. सो पहिला गोल तुमचा हा पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेताय त्या अर्थी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा गोल ठरवायचा आहे की मला सायन्स समजायचं आहे, म्हणून मी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, मला सायन्स हे लक्षात ठेवायचं नाही. तर पुढे बघा, पहिला आहे स्टेप 1, चूज युअर गोल. आता ठीक आहे, आपल्याला माहित झालं की आपल्याला सायन्स अंडरस्टँड करायचं आहे. पहिली स्टेप काय असणार आहे? आस्क युअर सेल्फ. स्वतःला विचारा की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, सायंटिस्ट व्हायचंय, फार्मासिस्ट व्हायचंय, बायोटेक्नॉलॉजिस्ट व्हायचंय, टीचर व्हायचंय का गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचंय. आणि हे तुम्ही स्वतः जेव्हा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये तुम्ही बघणार की मला काय व्हायचंय, मला काय आवडतं, मला डॉक्टर व्हायला आवडतं, इंजिनियर व्हायला आवडतं, बायोटेक्नॉलॉजिस्ट, सायंटिस्ट, टीचर का गव्हर्नमेंट ऑफिसर, हे जेव्हा तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारणार तेव्हा तुम्हाला एक आन्सर मिळेल आणि तुमचं गोल त्यावेळेस फिक्स होऊन जाणार. आणि गोल फिक्स झालं की इवन इफ यू डोंट नो येट दॅट्स ओके. आणि जरी तुम्हाला आता ज्यांना माहित झालं त्यांना चांगलेच आहे, ज्यांना त्यांचा गोल माहित झाला ते तर चांगलंच आहे, पण ज्यांना गोल माहित नाहीये तर दॅट्स ओके, काय अडचण आहे. 11वी जशी जशी संपल, जसं जसं तुम्ही हा फॉलो करणार तसं तुम्हाला इझिली समजून जाणार की आपल्याला
काय करायचंय. त्याच्या पुढं नेव्हर कम्पेअर युअर सेल्फ. सो स्टेप 2 काय असणार आहे लक्षात घ्या. तुम्ही 11वी ऍडमिशन घेतला, तुम्ही कॉलेजला जाताय, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला कधीही दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करू नका. कारण तुम्ही आहेत आणि ते दुसरे व्यक्ती आहेत. त्यामुळे बघा, सो समवन विल फिनिश चॅप्टर इन 1 डे. कुणीतरी एखादा चॅप्टर एका दिवसात संपल आणि तुम्हाला जास्त वेळ लागत असेल, तुम्हाला 5 दिवस लागत असतील, तर या दोघांमध्ये स्वतःशी कंपॅरिझन करू नका. कंपॅरिझन करायचं नाही. इट डझंट मॅटर. लर्निंग इज नॉट अ रेस. म्हणजे काय हो, लर्निंग जे आहे, शिकणं ही प्रोसेस जी आहे ती रेस नाही आहे. कुणाला जास्त वेळ लागेल, कुणाला कमी वेळ लागेल, काही अडचण नाही. 5 दिवस लागू द्या, पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बिल्ड डेली हॅबिट्स. स्टेप नंबर 3 आहे बिल्ड डेली हॅबिट्स. फॉरगॉट द मोटिवेशन. मोटिवेशन जे असतं ते 2 दिवसाचं असतं. त्यानंतर डिसिप्लिनच तुम्हाला कामाला येणार आहे. म्हणून डिसिप्लिन बनवायच्या मागे लागा. रोज एखादी गोष्ट त्याच वेळेस त्याच पद्धतीनं करणं म्हणजे डिसिप्लिन. आणि मोटिवेशन म्हणजे काय, 4 दिवस पुस्तकं खाऊ का गिळू करून टाकणार, पण 5व्या दिवशी परत, 6व्या दिवशी परत तो काही अभ्यास करणार नाही. मग 4 दिवस अभ्यास करणार आणि 40 दिवस झोपून काढणार, ह्याचा काही अर्थ राहणार नाही. त्यामुळं ट्राय टू बिल्ड द डिसिप्लिन, नॉट द मोटिवेशन. सो मोटिवेशनच्या पाठीमागे लागू नका. डिसिप्लिन हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो इव्हन स्टडिंग 3 ते 4 तास डेली, तुम्ही 3 ते 4 तास जरी अभ्यास केला, 3 ते 4 तास जरी अभ्यास केला तरी तो सफिशियंट असणार आहे. नाहीतर तुम्ही फक्त आठवड्याचा अभ्यास एकाच दिवशी 12 तास करणार, त्याला काही अर्थ राहत नाही. त्यापेक्षा डेली तुम्ही 3 ते 4 अभ्यास करा, 4 तास अभ्यास करा. इट विल बिल्ड द डिसिप्लिन आणि तुम्हाला त्याची सवय होईल. ठीक आहे. पुढची स्टेप बघूया चला. सो पुढची स्टेप असणार आहे स्टेप नंबर 4, युअर डेली रुटीन. तुमचं डेली रुटीन काय असायला पाहिजे थोडक्यात आपण डिस्कस करूया. मॉर्निंग हा सगळ्यात बेस्ट टायमिंग असणार आहे. तुम्ही 6, 6:30, 7च्या दरम्यान तुम्ही उठू शकता. उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फ्रेश व्हा. फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला जो 2-3 तासाचा जो वेळ मिळतोय त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे काल शिकवलेले टॉपिक असणार आहेत, यस्टर जे टॉपिक्स, सो फिजिक्स, केमिस्ट्री, तुमचं बायो असो, जे काही मॅथ्स असेल, ठीक आहे, मॅथ्सवाले पण तुम्हाला अर्धा ते पाऊण तासात सगळं रिवाइज करायचं जे काल शिकवलंय. म्हणजे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर आज जर एखादा टॉपिक शिकवला तुम्हाला आणि 24 तासाच्या जर तो रिवाइज नाही केला तर तो तुमचा टॉपिक हा 90% विसरून जातो. त्यामुळे जर तो विसरायचा नसेल तर रिवाइज करा. ठीक आहे, रिवाइज सगळ्यात बेस्ट प्रोसेस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा आहे 1-1.5 तास आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. सो कॉलेजला गेला की बघा, ड्युरिंग द कॉलेज तुम्हाला काय करायचंय, फक्त नोट्स काढायच्या नाही आहेत कॉलेजमध्ये जाऊन नुसतं. सो डोंट जस्ट कॉपी द नोट्स. दुसऱ्याची वही घ्यायची, नोट्स काढायला लागलाय, कॉपी करायला लागलाय. सो लेक्चरमध्ये काय शिकवलं जातं, सर मॅडम टीचर काय शिकवतायत ते तुम्ही समजून घ्या, आत्मसात करा आणि कॉन्सेप्ट तिथल्या तिथं क्लिअर करून घ्या. जर एखादा डाऊट मनात आला तर तुम्ही मॅडमला, टीचरला विचारणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आस्क क्वेश्चन, त्यांना विचारा. राईट इम्पॉर्टंट पॉइंट्स. आणि नोट्स काढणं म्हणजे काय, की एखाद्या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहे ते साइड बाय साइड लिहून घेत राहणं. ते पुढे शिकवत राहतील, तुम्ही साइड बाय साइड नोट्स घेत राहशील. ठीक आहे. हे झालं तुमचं कॉलेजमधलं रुटीन. आता संध्याकाळी बघा, संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, इव्हिनिंग स्टडी प्लॅन कसा असणार आहे आपला, इव्हिनिंगचा स्टडी प्लॅन. सो तुम्हाला बायोलॉजीचा 1 ते 1.5 तास अभ्यास करायचा आहे. रीड चॅप्टर लाईन बाय लाईन. कुठलाही चॅप्टर असू दे, महाराष्ट्र बोर्डाचा विद्यार्थी असो किंवा सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थी असो, काय करेल, आल्यानंतर तो रीड करणार आहे चॅप्टर, बायोलॉजीचा अभ्यास करेल, अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉइंट्स, मेक शॉर्ट नोट्स आणि त्याच्यानंतर 30 ते 50 MCQ त्याच्यावर सॉल्व्ह करायचे. इफ यू आर प्रिपेरिंग फॉर नीट, इफ यू आर प्रिपेरिंग फॉर MHT, CET, JEE यासारख्या जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे. रीडिंग करा. रीडिंग झाल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉइंट. इम्पॉर्टंट पॉइंटच्या खाली अंडरलाईन करा. मेक द शॉर्ट नोट्स. साइड बाय साइड इकडे शॉर्ट नोट करत राहा, शॉर्ट नोट्स काढत राहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत 30 ते 50 MCQ आणि मी म्हणेन त्याच्यानंतर तुम्ही PYQ पण त्याच्यामध्ये ऍड करा. आतापर्यंत या एक्झाम मध्ये या चॅप्टरवरचे किती PYQ आलेले आहेत हे पण तुम्ही डेली सॉल्व्ह करत चला. समजा तुमचं रीडिंग झालेलं आहे तर त्याच्यावरती किती प्रिव्हियस इयर क्वेश्चन बनलेले आहेत, आलटून पालटून क्वेश्चन करून मग काय करा, तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, केमिस्ट्री सेम आहे. केमिस्ट्री अंडरस्टँड करून घ्या. केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन कधीही पाठ करू नका. रिॲक्शन पाठ करायच्या नसतात विदाउट द अंडरस्टँडिंग. समजायच्या आधीच तुम्ही रिॲक्शन पाठ कराल. रिॲक्शन पाठ केली तर ती तुम्हाला अशी लिहिता येणार नाही. म्हणून समजून घ्या, एखादी कॉन्सेप्ट आहे ती कशी आहे, का आहे हे समजून तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये पण आपल्याला न्यूमेरिकल्स बघायला मिळतात. सो आपल्या डेली बेसिसवरती तुम्हाला न्यूमेरिकल्स जे असतात ते सॉल्व्ह करायला लागणार.
केमिस्ट्रीचा अभ्यास आपल्याला अशा प्रकारे करावा लागणार. केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स असणार, भरपूर गोष्टी तुम्हाला काय करावं लागणार, न्यूमेरिकलच्या सारख्या गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह कराव्या लागणार आहेत. फिजिक्सचा बघा, जास्त विषय जो अवघड आहे त्याला जास्त वेळ द्या, जास्त वेळ द्या. फिजिक्स कॅनॉट बी लर्नड बाय रिडिंग. फिजिक्स फक्त रिडिंग करून समजत नाही, तर फिजिक्स बघा, यू मस्ट सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. फिजिक्स मध्ये तुम्ही प्रत्येक चॅप्टर मध्ये बघा तुम्हाला प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. तर फिजिक्स म्हणजेच प्रॉब्लेम आहे, आणि प्रॉब्लेम हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं तर तुम्हाला फिजिक्स मध्ये चांगले मार्क मिळणार आहेत. फिजिक्स बऱ्याच जणांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो, तर तुम्हाला तो अवघड नाही जायचा असेल तर डेली फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवायला घ्यावेच लागतील, हे तुम्ही लक्षात घ्या. एव्हरी फॉर्म्युला हॅज अ स्टोरी, अंडरस्टँड इट. सो प्रत्येक फॉर्म्युला मला काहीतरी, त्याला फॉर्म्युलाच्या मागे काहीतरी स्टोरी असते, तो समजून घ्यायचा की हा फॉर्म्युला कसा आला. हा फॉर्म्युला असेल तर ह्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला काय टाकावे लागतील. आपल्याला क्वेश्चन दिला तर त्यात ज्या व्हॅल्यू दिल्या जातात तर त्या काय व्हॅल्यू आहेत हे समजून घ्या. फॉर्म्युला घ्या, फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यू टाका आणि सोडवा, इझिली होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा, रिव्हिजन करायचं तुम्हाला झोपायच्या आधी. बिफोर द स्लीपिंग यू हॅव टू रिवाइज. तुम्हाला एक थोड्या वेळ 30 मिनिटासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी रिवाइज करायच्यात. दिवसामध्ये आपण काय काय अभ्यास केला हे सगळं रिवाइज करून झोपा. एक 10-15 मिनिटं जरी केला तरी सफिशियंट होणार आहे. त्याच्यानंतर बघा, युअर ब्रेन स्टोअर्स इन्फॉर्मेशन बेटर ड्युरिंग द स्लीप. तुम्ही झोपत असताना तुमचा ब्रेन जो असतो तो चांगला काय करतो, अभ्यास करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे, बुक्स जर अभ्यास करायचा असेल तर एनसीआरटीचे बुक्स, जे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाचा आहे तो एनसीआरटीचे बुक्स बघेल, आणि जे महाराष्ट्राचा बोर्डाचा विद्यार्थी आहे तर तो महाराष्ट्र बोर्डाचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीचे बुक बघणार आहे. तुम्हाला बुक्स कोणते बघायचे आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा ह्याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सेपरेट व्हिडिओ पण घ्यायला तयार आहे. ठीक आहे, तसं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. पुढची स्टेप असणार आहे द सिक्रेट ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीचा अभ्यास कसा करायचा बघा. मोस्ट स्टुडंट्स मेमराइज बायोलॉजी, टॉप स्टुडंट्स अंडरस्टँड द बायोलॉजी. सगळे जण बायोलॉजीला लक्षात ठेवायचा प्रयत्न करतात, पण आपला ब्रेन हा काय आहे, आपला ब्रेन हा काय मेमरी कार्ड, SSD, HD, HDD, हार्ड डिस्क नाही आहे. आपला ब्रेन हा माहिती साठवण्यासाठी बनलेलाच नाही. आपला ब्रेन जो आहे तो अंडरस्टँडिंग करण्यासाठी बनलेला आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड द टॉपिक. टॉपिक समजण्याचा प्रयत्न करा. मेमराइज करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, याच्यासाठी अभ्यास करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, डोंट मेमराइज, अजिबात मेमरायझेशन करायचं नाही आहे. मायटोकॉन्ड्रिया, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल. सो इन्स्टेड आस्क की का मायटोकॉन्ड्रिया हा एखाद्या सेलचा पॉवर हाऊस का आहे, हे तुम्हाला शिकून घ्यायचं. वाय, का आहे आणि कसा आहे, का आहे आणि कसा आहे, हे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेल तर मी तुम्हाला बायोलॉजीचं. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की मी तुम्हाला बायोलॉजी शिकवतो. सो डेली आपण 6 PM ला तुम्हाला बघायला मिळत असेल 11th आणि 12th सायन्स महाराष्ट्र अँड सीबीएसई बोर्ड डेली 6 PM आपण फ्री लेक्चर घेत असतो. सो संध्याकाळी दररोज 6 वाजता आपल्या चॅनलवरती फ्री लेक्चर अवेलेबल असतात. तसेच PYQ आणि टेस्ट सिरीज हे पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत असतं. सो ज्याही विद्यार्थ्यांना अजून व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला, आणि बेल नोटिफिकेशन पण ऑल करून ठेवा, म्हणजे मी इकडे लाईव्ह आलो की आपण तुम्हाला लगेचच काय मिळणार आहे, तिकडे नोटिफिकेशन मिळालं, तुम्ही लाईव्ह लेक्चरला जॉईन करू शकणार आहात. ठीक आहे. सो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे आपण सब्जेक्ट घेत असतो. सो सगळ्यांनी हे फॉलो करा. त्याच्यानंतर बघा, व्हॉट हॅपन्स मायटोकॉन्ड्रिया स्टॉप वर्किंग. आणि तुम्हाला असं पण बघायचं की जर मायटोकॉन्ड्रिया वर्किंग करायचा बंद झाला तर काय होईल, असं पण प्रश्न विचारायला शिका. अशा प्रकारे तुम्ही चांगला टॉपिक शिकणार आहात. द सिक्रेट ऑफ फिजिक्स. सो नेव्हर मेमराइज द फॉर्म्युला, आस्क वेअर डिड दिस फॉर्म्युला कम फ्रॉम. तुम्हाला एखादा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका, लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला बघायचं की हा फॉर्म्युला आलाच कुठनं हे पहिल्यांदा बघायचं. हा फॉर्म्युला आला कुठनं हे बघितला की हा फॉर्म्युला कुठं वापरायचा हे पण तुम्हाला समजून जातं. सो अशा प्रकारे आपला ब्रेन काम करत असतो. वेन शुड आय यूज इट, व्हॉट डज एव्हरी सिम्बॉल मीन. प्रत्येक सिम्बॉल असतात बघा, अल्फा, बीटा, गामा, इटा, व्हॉट एव्हर, पाय, हे सगळे जे सिम्बॉल असतात ते प्रत्येक सिम्बॉल कशाला वापरला जातो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हे इप्सिलॉन वगैरे जे असतं का नाही ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार. त्याच्यानंतर बघा, सो द सिक्रेट ऑफ केमिस्ट्री. सिक्रेट ऑफ केमिस्ट्री काय आहे, अंडरस्टँड द कॉन्सेप्ट फर्स्ट. कुठलीही कॉन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा. सो PV इज इक्वल टू NRT वगैरे जे कॉन्सेप्ट आहेत, कुठली पण कॉन्सेप्ट असू द्या केमिस्ट्री मधली, पहिल्यांदा ती समजून घ्या. अजून सांगतोय तुम्हाला, कुठलाही टॉपिक असू द्या पहिल्यांदा समजून घ्यायचा प्रयत्न करा. डोंट ट्राय टू मेमराइज इट, लक्षात ठेवायची गरज नाही. देन सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, देन रिवाइज अँड नेव्हर स्किप द न्यूमेरिकल्स. कधीही न्यूमेरिकल्स स्किप करू
नका. ठीक आहे, आय होप सगळ्यांना इथपर्यंत समजलेलं आहे. स्टेप नंबर 8 झाली. स्टेप नंबर 9 बघा. सो वीकली प्लॅन काय असावा? मंडे टू सॅटरडे तुम्ही काय करायचं आहे? रेग्युलर स्टडी करा. आणि संडेला कधीही नेव्हर वेस्ट युअर संडेज. तुम्ही कधीही तुमचे संडे वेस्ट करू नका. संडेला तुम्ही काय काय करू शकता? ऍडिशनल गोष्टी सांगतो. सो रिव्हाइज एव्हरीथिंग. तुम्हाला 2च वर्ष अभ्यास करायचा आहे, तिथनं तुमची लाईफ पुढे बनणारच आहे. त्यामुळं ही 2 वर्ष अजिबात वाया घालू नका. सो रिव्हाइज एव्हरीथिंग रिव्हाइज करा. म्हणजे जे काय तुम्ही शिकलेलं आहे 5 दिवसात 6 दिवसात ते सगळं रिव्हाइज करायचा ट्राय करा. सॉल्व 1 चॅप्टर टेस्ट. सो टेस्ट आहेत ते सॉल्व करा. स्वतःला टेस्ट तयार करा आणि त्या टेस्ट सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. सो अॅनलाइज द मिस्टेक्स अॅनलाइज करा. तुम्ही ChatGPT ला विचारा, गिव्ह मी टेस्ट ऑन दिस चॅप्टर. सो तो एक टेस्ट बनवून देईल. ते टेस्ट सॉल्व करा आणि टेस्ट सॉल्व करत असताना माझं काय चुकतंय हे बघा आणि त्या काय करायच्या तुम्हाला क्युअर करायच्यात. सो इम्पॉर्टंट इम्प्रूव्ह युअर वीक टॉपिक्स. आणि अशा प्रकारे तुम्ही जे तुमचे वीक टॉपिक आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? इम्प्रूव्ह करू शकता. पुढची स्टेप बघा. सो मोबाईल फोन रूल सगळ्यात घातक गोष्ट आहे तुमच्यासाठी. सोशल मीडिया बिगेस्ट एनिमी आहे तुमचा. सोशल मीडिया नाही वापरला तर तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही श्वास घेणार नाही असं नाही आहे. सोशल मीडिया म्हणजे ऑक्सिजन नाही आहे. सोशल मीडिया पासून लांब राहा, दूर राहा, जेवढं राहता येईल राहा. आणि तुम्ही एक रूलच ठेवायचा, 30 मिनिटाच्या पुढं एंटरटेनमेंटला अजिबात वेळ द्यायचा नाही. 30 मिनिटाच्या पुढे गेलं की मोबाईल साईडला ठेवणे, आपापला अभ्यास करत बसणे, हे तुम्ही करा. सोशल मीडिया म्हणजे ऑक्सिजन नाही, त्याच्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकताय, काय लगेचच मरत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एव्हरी आवर ऑन इंस्टाग्राम. आज तुम्ही 1-1 तास 2-2 तास रील ढकलत बसताय, शॉर्ट्स ढकलत बसताय. सगळ्यात घातक गोष्ट तुमच्या करिअरसाठी, सगळ्यात घातक गोष्ट जी असेल ती आहे सोशल मीडिया. सो सोशल मीडिया त्याच्यापासून जेवढं लांब राहणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. सो सोशल मीडिया मी नाही वापरत, डायरेक्ट सांगायचं, विषय संपला. त्याच्यानंतर बघा, लॉस्ट इन युअर एक्झाम्स टुमारो. सो उद्याच्या एक्झामची तयारी, तुम्ही उद्याच्या एक्झामच्या तयारीला किल करत आहात आज इंस्टाग्राम वापरून. पुढची स्टेप बघा, हेल्थ. 7 ते 8 तास झोपा. संध्याकाळी तुम्ही 6:30ला उठणार आहात तर 11:30 पर्यंत तुम्ही झोपीला गेलंच पाहिजे. तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी 7 ते 8 तासाची झोप ही गरजेची असणार आहे. खूप सारं पाणी प्या. एक्सरसाइज सकाळ संध्याकाळी कधी तर करा म्हणजे दररोज करा, पण एकतर सकाळी करा नाही तर एकतर संध्याकाळी करा. आणि इट हेल्दी. पिझ्झा बर्गर असलं खाऊन स्वतःच्या तब्येतीची वाट लावू नका. जेवढं जास्तीत जास्त व्यायाम करता येईल तेवढं व्यायाम करा. ठीक आहे. इट हेल्दी खावा. आणि ट्राय टू ब्रेन अ टायर्ड ब्रेन कॅनॉट लर्न इफिशियंटली. बुद्धिपाक जड झाली आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकू शकत नाही. स्टेप नंबर 12 बघा, रॉंग आन्सर आर टीचर्स. नेव्हर फिअर मिस्टेक्स. म्हणजे काय? स्वतःच्या भीतीला कधीही भिवू नका. रॉंग आन्सर आर टीचर्स म्हणजे काय हो? जे तुमचं चुकलेले जे आन्सर असतात का नाही ते तुमचे टीचर्स बनले पाहिजेत. त्यांनी तुम्हाला शिकवलं पाहिजे आणि तुम्ही त्यातनं शिकलं पण पाहिजे. आणि ती शिकलेली जी गोष्ट आहे ती परत रिपीट करू नका. एखादी चूक झालेली आहे ती परत रिपीट करू नका. रिपीट झाली तर परत क्युअर करा, पण रिपीट किती वेळा? 100 वेळा रिपीट करता का? तर झालेल्या चुकीतनं शिकायचं आणि ते इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे. सो एव्हरी मिस्टेक शोज व्हॉट टू इम्प्रूव्ह. स्टुडंट्स हू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स ऑलवेज आउट परफॉर्म दोज हू हाईड देम. काय विद्यार्थी आपले ज्या मिस्टेक असतात ना त्याला लपवून ठेवायचा प्रयत्न करतात. मग तुम्ही तुमच्या मिस्टेक ज्या आहेत त्या ऍक्सेप्ट करायला शिका. हा ठीक आहे, माझी मिस्टेक झालेली आहे, पण मी याच्यातून शिकणार आणि पुढच्या वेळेस इम्प्रूव्ह करणार. हा तुमचा ऍटिट्यूड बनला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, स्टेप नंबर 13, हाऊ टू स्टडी अ चॅप्टर. आता एखादा चॅप्टर घेतला तुम्ही, समजा कुठलाही सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा चॅप्टर घेतला. सो रीड महाराष्ट्राचं बुक किंवा तुमचं NCERTचं बुक जे आहे ते वाचायला घ्या. त्याच्यानंतर वाचल्यानंतर मग लेक्चर बघा. ठीक आहे. नाहीतर असं करा, लेक्चर बघा, मग रीड करा, परत लेक्चर बघा. ठीक आहे. असं पण केलं तरी चालतंय. त्याच्यानंतर नोट्स काढा. त्याच्यावरच्या नोट्स काढणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. नोट्स इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर रिव्हाइज करा. तो टॉपिक रिव्हाइज करायचा आहे तुम्हाला. म्हणजे रिव्हाइज करणं म्हणजे काय? परत एकदा रीड करणं, परत एकदा त्या चॅप्टरमध्ये काय काय हे बघणं, रिव्हिजन करायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर MCQ सॉल्व्ह करायचे. MCQ सॉल्व्ह झाल्यानंतर PYQ सॉल्व्ह करायचे. दिस इज द प्रॉपर मेथड ज्याद्वारे तुम्ही एखादा चॅप्टर शिकू शकता. कुठलाही चॅप्टर घ्या, या पद्धतीने करून बघा. तुम्हाला 100% चांगले मार्क्स मिळणार आहेत. मार्क्स तर मिळतीलच, पण तुम्हाला तो टॉपिक चांगला समजून जाईल आणि टॉपिक समजणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. सो रिव्हाइज आफ्टर, परत एक 7 दिवसानं, 30 दिवसानं, 1 दिवसानं परत रिव्हाइज करा. सो रिव्हिजन सायकल हेल्प्स मूव्ह नॉलेज इन टू द लॉंग टर्म मेमरी. मग हळूहळू काय होतं? रिव्हिजन केल्यामुळं आपण जे टॉपिक आता रिव्हाइज केलेला आहे तो लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह व्हायला चालू करतो. म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग पुढे आयुष्यात कायम होत राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढची स्टेप आहे
रिमेंबर दिस, सक्सेस डझंट कम फ्रॉम स्टडिंग 12 आवर्स वन डे. सक्सेस कधीही त्याला मिळत नाही जो 12 तास अभ्यास करतो दररोज. सक्सेस कुणाला मिळतं बघा. सो इट कम्स फ्रॉम स्टडिंग एव्हरी डे फॉर मंथ्स. सो एखाद्या दिवशी, ऍक्च्युली मला काय म्हणायचंय, सक्सेस डझंट कम फ्रॉम स्टडिंग फॉर 12 आवर्स वन डे. म्हणजे एका दिवशी, आठवड्यातल्या एका दिवशी तो आठवड्याचा अभ्यास करतोय. म्हणजे शनिवार कुठला तर आठवड्यातला 7 दिवसातला एक दिवस चूज करतोय आणि त्या दिवशी अख्ख्या पूर्ण वीकचा अभ्यास करायला बघतोय. तर सक्सेस ह्यानं मिळत नाही. किंवा एक्झाम आले 15 दिवसावरती आणि मग सगळ्या पहिल्या चॅप्टर पासून तो करायला लागलाय, तर सक्सेस त्याला मिळणार नाही. सक्सेस त्याला मिळणार जो डेली अभ्यास करतोय त्याला. म्हणून इट कम्स फ्रॉम डिसिप्लिन, डेली अभ्यास करणं. सो एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतोय, आठवड्यातनं एकदाच 12 तास अभ्यास करतोय, त्याला सक्सेस मिळणार नाही. रोज अभ्यास करा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, स्मॉल डेली एफर्ट्स क्रिएट द बिग रिझल्ट. सो फायनली माझी ऍडवाइस बघा काय आहे. सो डोंट चेज द मार्क्स. मार्कांच्या मागं पळू नका, मार्कांच्या मागं पळू नका. चेज अंडरस्टँडिंग, समजण्याचा प्रयत्न करा. सायन्स हे समजण्यासाठी आहे. सायन्स समजायचं असतं, लक्षात ठेवायचं नसतं. लक्षात ते आपोआप राहणारच आहे जर तुम्ही समजलात तर, ठीक आहे. सो मार्क्स आर बाय प्रॉडक्ट, मार्क्स हे साइड बाय साइड मिळतच राहणार आहेत. सो गुड लर्निंग म्हणजे चांगलं शिकला, मार्क्स हे मिळणारच आहेत. सो रीड विथ क्युरिओसिटी, कुठलीही गोष्ट रीड करायला घ्या तर एक हे ठेवा, क्युरिओसिटी असू द्या की ही गोष्ट अशी का घडते, ही रिॲक्शन अशी का येते, हा फॉर्म्युला कुठून आला, हा फॉर्म्युला कुठे युज होतो, हे फॉर्म्युला असाच का आला, हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. असं जर तुम्ही अभ्यास केला, ग्रॅव्हिटेशन काय असतं, पीव्ही इज इक्वल टू एनटीआरटी काय असतं, रोटेशनल डायनामिक्स काय असतं, सर्कल कसं काम करतं, कुठले कुठले डायग्राम असतात, ते कशा असतात, हे सगळं आपल्याला अशा प्रकारे आज क्वेश्चन्स, सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, रिवाइज रेग्युलरली. सो क्वेश्चन विचारायला शिका, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि प्रत्येक गोष्ट ही रिवाइज करायला चालू करा. एकदा वाचलं की तुम्ही स्वामी विवेकानंद नाही आहे, प्रत्येक गोष्ट आहे तशी लक्षात ठेवायला. आलं का लक्षात. त्याच्यानंतर बघा, बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवा. तू करू शकतोयस, मी नाही तर कोणच करू शकत नाही, म्हणून स्वतःवरती हा विश्वास पाहिजे, स्वतःवरती कॉन्फिडन्स असू द्या. सो 1 year फ्रॉम नाव यू विल बी अमेज्ड ॲट. आणि तुम्हाला असं जर अभ्यास केला तर 11वीच्या एंडला तुम्हाला समजेल की यार आपण किती लांब आलेलो आहे. हे सगळं असं आहे असं फॉलो करा. तुम्हाला एक दिवशी वाटेल की किती चांगली ग्रोथ केलेली आहे आपण. सो इट्स नॉट जस्ट अ स्टुडंट बट अ थिंकर. तुम्हाला काय बनायचं आहे, एक कॅज्युअल विद्यार्थी न बनता विचार करणारा विद्यार्थी बनायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे, विचार करणारा विद्यार्थी. सो क्लास 11 इट इज नॉट द डेस्टिनेशन. सो क्लास 11 इट इज नॉट द डेस्टिनेशन, इट इज द फाउंडेशन. हे आपलं फाउंडेशन असणार आहे. बिल्ड इट वेल. आणि चांगल्या पद्धतीने फाउंडेशन कधी बघा, एका बिल्डिंगचं फाउंडेशन चांगलं बनलं, पाया चांगला बनला तर बिल्डिंग पण खूप चांगली उभा राहते. म्हणजे तुमची 12वीची बिल्डिंग, नीट, जेई, सीईटी आणि तुमचं फ्युचर पण चांगल्या पद्धतीने बनणार आहे. सो इझी होणार आहे. आय थिंक ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक आहे. 11वीसाठी सेपरेट आहे, 12वीसाठी सेपरेट आहे. तिथं नोट्स, PYQ, लेक्चर सिरीजचे नोटिफिकेशन तुम्हाला तिथं मिळतील, ठीक आहे. काय डाऊट असतील तर तुम्ही मला तिथंही विचारू शकता, इंस्टाग्रामवरती विचारू शकता. सो आय होप सगळ्यांना माहिती व्यवस्थित समजली आहे. व्हिडिओ थोडा जरी मोठा झाला असला तरी असू द्या, पण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये जेवढं कन्साइज करता आलं तेवढं मी कन्साइज करून तुम्हाला चांगल्या शब्दात समजेल असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोज संध्याकाळी आपण 6 वाजता तुमच्यासाठी लाईव्ह येत असतो, तर चॅनलवरती येऊन लेक्चर जॉईन करायला अजिबात विसरू नका. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण छान अशा अजून एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.